बदलापूरकर बारवी धरण 100% भरलाय आणि आज आपण चाललोय बारवी धरणचा एकदम सुंदर व्ह्यू घ्यायला. तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आणि डॅमवर जायच्या आधी आपण आपला एक फॅमिली मेंबर बघू. रॉक्सी हाय बोल, हाय हाय बोल, हाय. तर ही आहे आमची रॉक्सी, जी सौर्याची अतिशय जवळची मैत्रीण आहे. आणि सौर्याला बोललो आम्ही चल तर येत नाही. असे मित्र पाळू नका मित्रांनो, पिंजऱ्यात तवा बांधून चला. आणि ती काल आम्ही गेलो होतो एका ठिकाणी फिरायला, तिथून ती गाडी आणली, ती बाहेरच ठेवले, आतमध्ये पण नाही ठेवलो. किती तो आळशीपणा. काही जाऊन आलो मी. गप वाटतो का आत्ता उठलेला वाटतो तू. ही गाडी आतमध्ये पार्क करत नाही तर आपल्या जोडी येईल काय. हा ना, आत्ताशी आलं तरी पण तू करू शकला असता आतमध्ये पार्क. धुवायचे. गप. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर का जमलं तर ड्रोन शॉट पण दाखवतो मी तुम्हाला. चला जाऊ आता मक्कूच्या वायूवर. या गाडीचं नाव वायू आहे आणि आपल्या गाडीचं नाव आहे N2D. भावांनो, डॅमवर जायच्यात एक लोकेशन दाखवतो, जी तुम्ही रीलवर बघता ना, एकदम फेमस वाली लोकेशन. ती लोकेशन आहे ही, जिथे आता काहीच पाणी नाही. एक नदी वाहते आणि पुढे गेल्यावर एकदम मस्त व्ह्यू येतो. आणि झाडबाग किती मोठा आहे. आणि या साईडचा जर का व्ह्यू बघितला धरणाच्या साईडचा, तर बघा पाणी निघतोय. पायपाला दरवाजा दिसतोय का आतमध्ये, तिथून पाणी येत असावं. आता मला नक्की माहिती नाही, पण ते बघा त्या पाईपातून पाणी येतोय, म्हणजे ह्या पाईपातून पण येतच असेल पाणी. थोडंसंच पुढे आल्यावर आहे बघा समोरची कोकिळा दिसते ना, म्हणजे तुम्हाला एक भास होत राहील का तुम्ही आता निसर्गाच्या सान्निध्यात आलेले आहात. बघा इकडून पण काहीतरी आहे. याबद्दल कोणाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा. ह्या साईडला आहे नदीमध्ये जाणारं पाणी. हे पाणी जातं डायरेक्ट नदीमध्ये, म्हणजे त्या साईडचं पण नदीमध्येच जातं, पण इकडचं सरळ जातं. इकडे कुठली ट्रेंडिंग लोकेशन नाही. भावांनो, आपण आता पोहोचलेलो आहे बारवी डॅमवर आणि आता तुम्हाला दाखवतो बारवी डॅमचे सिनेमॅटिक शॉट्स विथ ड्रोन शॉट. चला. खूप सारी लोक इथे फोटो काढायला आलेली आहेत. खास म्हणजे बारवी डॅमचं पाणी आहे वर्षातून एकदाच ओव्हरफ्लो होतं जेव्हा पाऊस येतो तेव्हा, आणि सगळे इथे फोटो काढायला रेडी आहेत. कसे वाटले सिनेमॅटिक शॉट? पण मस्त वाटतं ना, डॅमवर आलोय, वर्षातून एकदा ओव्हरफ्लो झालाय डॅम आणि असा व्ह्यू बघायला भेटतो एकदम भारी. आणि तुम्ही मागे बघू शकता. जर का तुम्ही बदलापूरच्या जवळ राहत असाल ना तर डॅमवर या. आणि इथे जे पोलीस किंवा काय असतात ते आपल्या चांगल्यासाठी असतात, कारण इथे पाणी वाढू शकतो, काही होऊ शकतो. तर त्यांना जरा सपोर्ट करा. त्यांना काय बोलू नका का आम्ही बघायला आलो तर आम्हाला बघून देत नाही, असं काय बोलू नका. आणि तुम्ही हा नजारा एन्जॉय करणार तुमच्या डोळ्यांनी. हो, बिग पॅन बिग पॅन. हे बघा इथे असे फोटो सगळे चालू आहेत, तर ते काढू नका. हा पूर्ण जो पूल आहे ना तो रिकामच राहू द्या. आणि अशा गाड्या बिड्या पार्किंग करू नका. अरे गाड्या बिड्या पार्किंग करताय रे तुम्ही, गाड्या बिड्या पार्किंग करताय इथं पुलाव. काय वाटतो का नाही तुम्हाला? बिग पॅन बिग पॅन. आम्ही शुभ्याला विचारला होता काय वरती जायला कॉन्टॅक्ट होईल का, पण नाही, जाऊ दे, काय विषय नाही. भावांनो, जाम जोरात पाऊस आला आणि आम्ही पळालो. माझ्याकडे रेनकोट आहे पण मोबाईलसाठी रेनकोट नाही आणला मी. हे बघा आता बघू शकता तुम्ही, आता इथं कोणच नाही. अख्ख्या पुलावर अख्खा पूल आपोआप रिकामा झालाय. चला आता आपण ना बारवी डॅमच्या वरून व्ह्यू घेऊ. वाव. अरे पाऊस जायची वाट बघत होतो पण पाऊस काय थांबत नाही. मग मी आता झालेलो आहे जादू आणि माझा भाव आहे इकडे क्रिश. तुला काय वाटला? यस. हे बघा बारवी धरणाचं क्षेत्र बघा किती पसरलंय. भावांनो, आपले नशीब एवढे चांगले आहेत ना, म्हणजे एक जागा आहे जिथून बारवी धरणाचे दरवाजे दिसतात, जिथे गर्दी असते फोटो काढायला. म्हणजे ही जागा, ही मोकळी, अख्खी जागा मोकळी भेटले. आता तुम्हाला दाखवतो इकडून सिनेमॅटिक सीन.
जाता जाता आपण आसनोलीची नदी पण बघितली, जी आत्ता पूल बघितला, जो आत्ता पूल बघितला तो आसनोली नदीचा होता, जिथे बरीच लोक पोहायला येतात. पण तिथे पण पोहायला याची जरा काळजी घ्या, कारण नदीच्या पात्राचा अंदाज सगळ्यांना नसतो. तिथे खोल खड्डा आहे. मी स्वतः एकदा गेलो होतो, खड्ड्यात नाही गेलो, नदीमध्ये पाणी काय आंघोळ करायला गेलो होतो, पण आलो. मित्राचा घर होता आपला, जो भेटला होता ना पुलावर, शुभम नाव येतात, तो भेटला होता. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तसं बघायला गेलं तर आपण थोडं लेटच आलो पाणी बघायला. पाणी सकाळीच सुटलं आहे, पण मी जरा कामात होतो, त्यामुळे मला थोडं लेट झालं डॅमचं पाणी बघायला. तर आपला आजच्या व्हिडिओचा टॉपिक एवढाच होता की बारवी डॅमचं पाणी ओव्हरफ्लो झालं आहे आणि तो तुम्हाला दाखवावं. कारण बरीच जण कामाला गेले, सुट्ट्या नाही आहेत, तर त्यांना यायला भेटलं नाही पाणी बघायला. आणि जर येत असेल तर सोबत छत्री, रेनकोट आणि पैसे घेऊन या कॅशमध्ये. ऑनलाईन पेमेंटच्या भरोशावर राहू नका. ऑनलाईन पेमेंट इकडे होत नाही, नेटवर्क नसतं. आणि जे पोलीस आहेत तिथे त्यांना मदत करा, त्यांना सहकार्य करा. ते जेव्हा बोलतील का बाबा बाजूला व्हा, तेव्हा बाजूला व्हा, कारण त्यांच्यावर पण प्रेशर असतो बरंच. ठीक आहे, तर चला बाय बाय. आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये 6 वाजता संध्याकाळी, कारण मी एक डेली व्लॉगर आहे जो रोज संध्याकाळी 6 वाजता व्हिडिओ अपलोड करत असतो. बाय बाय, काळजी घ्या, तुम्ही पण काळजी घ्या. 5 वाजले. चला बाय बाय.